सध्या तुम्ही महाराष्ट्रामध्ये सध्या फिरतायत कारण तुमचं बेडी संपूर्ण जे शेड्यूल आहे बिजी आहे. आम्ही 8 दिवसापासून तुमची तारीख मागत होतो, पण तारीख काय आम्हाला माहीत नव्हती. आज नेमकी आम्हाला तुमची वेळ मिळाली. आज महाराष्ट्रामध्ये फिरत असताना तुम्ही साधारणतः 1500, 2000, 5000 जे सरपंच आहेत त्यांना तुम्ही त्यांचे सेमिनार घेणं, त्यांना लेक्चर देणं. मूळ आता ग्रामपंचायत संकल्पना का असली पाहिजे? कारण आमच्याकडं बरेचशा ठिकाणची असं होतं की निवडणूक लढली का आमची जबाबदारी संपते. सरपंचाला त्यांची जबाबदारी काय आहे माहीत नसते. गावाचा विकास कसा झाला पाहिजे, काय आपल्या इथल्या ज्या काय ज्या सरकारने दिलेल्या ज्या योजना आहेत त्या कशा राबवतात, हे संकल्पना काय आहे मुळात मला हे कळलं. हो, नमस्कार. मी सरपंच भरत हजारे, ग्रामपंचायत खानिवली, तालुका वाडा. खरं तर तुम्ही प्रश्न जो विचारलास तो आत्ताच्या परिस्थितीला नक्कीच मिळता जुळता आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी फिरत असताना माझ्या पण निदर्शनात अशा प्रकारचं चित्र नेहमी येत असतं की ज्यामध्ये आम्ही निवडणुकीला अगदी उत्साहाने आणि जोशाने सामोरे जात असतो. लोकांना अनेक प्रकारच्या कमिटमेंट आम्ही करीत असतो, लोकांना अनेक प्रकारची आश्वासनं देत असतो. परंतु जेव्हा आम्ही निवडून आल्यानंतर जी महत्त्वाची भूमिका आम्हाला निभावायची आहे, गावाचा जो विकास करायचा आहे, तो शाश्वत विकास करायचा आहे, या दृष्टिकोनातून आमच्या ज्या अनेक जबाबदाऱ्या आणि कर्तव्य आहेत याच्यामध्ये बऱ्यापैकी काही सरपंच हे थोडेसे त्याच्यापासून मागे राहिल्याचं आमच्या निदर्शनात येत असतं. तर निश्चितपणे गावाचं नैसर्गिकत्व आहे ते आपण अबाधित राखलं पाहिजे. मुळात गावाचा विकास करायचा असेल तर तो शाश्वत झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न असायला हवेत. गावामध्ये रस्ते, पेवर ब्लॉकचे रस्ते किंवा इतर ज्या काही पायाभूत सुविधा आहेत या आपण निर्माण केल्या पाहिजेत, मान्य आहे. परंतु त्याचबरोबर गावातला जो विकास आहे तो शाश्वत पद्धतीचा होणं हे गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये आपल्या गावातील नागरिकांचं आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या गावातील बालकांचं आरोग्य याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. आपल्या गावातील महिलांचं आरोग्य याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. आणि शेवटी भारत शासनाने जो 2030पर्यंत आपल्या संयुक्त राष्ट्रसंघाबरोबर जे काही त्यांचे कमिटमेंट झालेले आहे त्याच्यानुसार आपल्याला गावाचा शाश्वत विकासाच्या 9 संकल्पना आपल्याला दिलेल्या आहेत. त्या 9 संकल्पना आपल्या गावामध्ये राबवायच्या आहेत. मग त्याच्यामध्ये गरिबीमुक्त गावापासून महिलास्नेही गावापर्यंतच्या ज्या संकल्पना दिलेल्या आहेत, गावाला गरिबीमुक्त करायचं आहे, गावाला आरोग्यदायी बनवायचं आहे, गावाला बालस्नेही बनवायचं आहे, गावाला जलसमृद्ध बनवायचं आहे, गाव स्वच्छ आणि हरित बनवायचं आहे, गावामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करायच्या आहेत, गावाला सामाजिकदृष्ट्या सुरक्षित बनवायचं आहे, गावामध्ये सुशासन प्रस्थापित करायचं आहे आणि गाव हा महिलास्नेही आपल्याला बनवायचा आहे, लिंग समभाव पोषक गाव ज्याला बोलतात. अशा पद्धतीच्या ह्या 9 संकल्पना आणि 17 शाश्वत विकासाची उद्दिष्टे आपल्याला या 9 संकल्पनेच्या माध्यमातून साध्य करायचे आहेत. त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं आहे. खरं तर आम्ही निवडून आल्यानंतर आमच्यातला जो जोश आहे तो कमी होताना संपूर्ण महाराष्ट्रामधलं चित्र आहे. परंतु असं न होता आपण अत्यंत जोमाने आणि ज्या प्रकारच्या आपण आश्वासनं लोकांना दिलेली आहेत ती आश्वासनं पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं आहे. मग त्यामध्ये गावाची जी काही गावाला स्वच्छ आणि हरित बनवायचं आहे, मग गावाला आरोग्यदायी पण बनवायचं आहे, गावातल्या लोकांचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे, या दृष्टिकोनातून आपल्याला अनेक उपाययोजना करण्यासारख्या आहेत. महिलांची आरोग्याची तपासणी असू दे, बालकांची आरोग्याची तपासणी असू दे, गावातलं वातावरण चांगलं असलं पाहिजे, या दृष्टिकोनातून आपल्याला महत्त्वाचे काही निर्णय घेणं गरजेचं आहे. गावातलं वातावरण, गावातल्या हवा ही प्रदूषित होऊ नये या दृष्टिकोनातून आपल्याला अनेक उपाययोजना करण्यासारख्या आहेत. आता महाराष्ट्र शासनाच्या वातावरण आणि पर्यावरण विभागाच्या माझी वसुंधरा अभियान हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवलं जातं. हे अभियान मुळात ह्या पंचतत्वावर आधारित आहे, ज्याच्यामध्ये पृथ्वी, आकाश, जल, वायू, अग्नी या 5 तत्वावर आधारित अनेक उपक्रम आपल्याला राबवायचे आहेत. लोकांचं त्याच्यामध्ये जनजागृती करायची आहे. लोकांना पर्यावरणाचं संवर्धन आणि त्याचं रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला अनेक त्याच्यामध्ये लोकांची जनजागृती करणं हे गरजेचं आहे. असे अनेक जे प्रोग्राम्स आहेत हे गावाच्या शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि मुळात गावाचं जे नैसर्गिकत्व आहे, म्हणजे गावामध्ये आपण पूर्वी बघायचो की गावाला खूप चांगली हरियाली असायची, गावामधली नैसर्गिक संसाधनं खूप चांगल्या पद्धतीचे असायचे, गावामधलं पाणी चांगलं अगदी कुठलंही पाणी नदीचं तुम्ही गावातलं पाणी पिण्यासारखं असायचं, ते कुठेही प्रदूषित होत नव्हतं. गावामध्ये जे काही पूर्वीचं जीवन होतं हे अगदी प्रदूषण विरहित जीवन आपली जीवनशैली होती आणि आपली गावातली लोकं ते जगत होती. परंतु आज अनेक
माध्यमातून गावामध्ये प्रदूषण येत पाहत आहे. मग त्याच्यामध्ये कचऱ्याच्या समस्या असू देत किंवा वेगवेगळे रासायनिक कारखाने गावामध्ये येत आहेत, त्याच्यामधून रासायनिक कारखान्यांमधून होणारं गावामध्ये प्रदूषण असू देत. आपण बघितलं असेल की वाडा परिसरामध्ये अनेक टायर कंपन्या आलेल्या आहेत. या टायर कंपन्यांमधून जो काही हवा प्रदूषण होतं, अत्यंत विषारू वायू या टायर कंपन्यांमधून हवेमध्ये सोडला जातो. त्याच्याने अनेक आपल्या गावातील नागरिकांचं आरोग्य आहे हे बिघडलेलं आपण बघत आहोत. पाणी रासायनिक कंपन्यांमधून सोडलं जातं नदीतलं पाणी कंटॅमिनेट होतं. मग त्याच्यामध्ये माशांना हानी पोहोचते, जनावरांना पिण्यासाठी ते पाणी प्रदूषित होतं. असे अनेक प्रकार जे आहेत हे आपण या रासायनिक कंपन्या किंवा या कारखान्यांच्या माध्यमातून गावामध्ये होताना आपण बघत आहोत. तर महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत तुम्ही किती जिल्हे फिरलेले आहेत आणि ह्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला कसा अनुभव आला, ते सेमिनार करताना, त्या सरपंचांना मार्गदर्शन करताना हा अनुभव कसा तुमचा होता? निश्चितच महाराष्ट्र शासनाच्या, जसं मी आपल्याला आत्ताच सांगितलं की महाराष्ट्र शासनाच्या वातावरण आणि पर्यावरण बदल विभागाच्या माध्यमातून जे माझी वसुंधरा अभियान राबवलं जातं, या माझी वसुंधरा अभियानाचा मास्टर ट्रेनर म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये फिरत आलेलो आहे. तसेच मी यशदाच्या मास्टर ट्रेनरसुद्धा आहे. त्यामुळे माझ्या सहकारी सरपंचांबरोबर चर्चा करण्याचा योग मला नेहमी मिळत असतो. रत्नागिरी असू देत, सिंधुदुर्ग असू देत, रायगड असू देत, ठाणे, पालघर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, या अशा अनेक जिल्ह्यांमध्ये मी अनेक सरपंचांबरोबर मला त्यांच्याबरोबर बोलण्याची संधी मिळत असते. आणि त्या माध्यमातून मी ह्या अभियानाची चांगल्या पद्धतीची जनजागृती करणं आणि हे अभियान जास्तीत जास्त ग्रामपंचायतीने आपल्या ग्रामपंचायतमध्ये राबवणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण मुळात हे अभियानच असं आहे की तुम्हाला या 5 तत्त्वाचं रक्षण करण्याच्या संदर्भातले अनेक प्रकारचे काही जनजागृतीचे उपक्रम याच्यामध्ये दिले. उदाहरण द्यायचं झालं तर भूमी ह्या तत्त्वाचा आपण त्याचा उपक्रम करीत असताना अनेक प्रकारचे उपक्रम त्याच्यामध्ये दिलेले आहेत. जसे की तुम्हाला ध्वनी प्रदूषण रोखायचं आहे, फटाक्यांवर बंदी आणायची आहे, प्लास्टिक बंदीच्या बाबतीमध्ये जनजागृती करायची आहे, पर्यावरणपूरक सण उत्सव तुम्हाला साजरे करायचे आहे, तुमच्या गावातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आहेत, ते नैसर्गिक स्रोत तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ववत करायचे आहेत, त्यांचं पुनरुज्जीवन करायचं आहे. अनेक जलसंधारणाची कामं या अभियानामध्ये दिलेली आहेत. तसेच अनेक प्रकारचे जनजागृतीचे कार्यक्रम, जसे मी तुम्हाला सांगितले, हे कार्यक्रम त्याच्यामध्ये दिले. त्यामुळे सरपंचांना नेहमी हे अभियान पटवून देत असताना त्यांना या सगळ्या ज्या काही पंचतत्वाला अनुसरून उपक्रम आहेत हे करण्यासाठी आम्ही नेहमी आग्रह करीत असतो. आणि आज त्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने अनेक कोटी रुपयांची बक्षिसे याच्यासाठी लावलेली आहेत. म्हणजे राज्यामध्ये जर आपण पहिलं आलं तर त्याला 1.5 कोटीचं बक्षीस आहे, 1 कोटी रुपयाचं बक्षीस आहे. आमच्या ग्रामपंचायतीला मागच्या वर्षी माझी वसुंधरा अभियान 4.0मध्ये कोकण विभागामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे. त्याच्यामध्ये 50 लाख रुपयाचं बक्षीस आमच्या ग्रामपंचायतीला मिळालेलं आहे. त्यामुळे हे उपक्रम हे अभियान खूप प्रभावशाली आहे आणि गावामध्ये प्रत्येक सरपंचांनी राबवणं हे अत्यंत गरजेचं आहे. सरपंचांबरोबर बोलत असताना त्यांना हे अभियानाचं महत्त्व पटवून सांगणं हे म्हणजे खूप महत्त्वाचं काम आहे. याच्यामध्ये अनेक ग्रामपंचायतींनी सहभाग घेणं, हे अभियान त्यांना समजावून सांगणं आणि त्यांना ह्या अभियानामध्ये उतरवणं हे खूप चॅलेंजिंग आहे. परंतु अनेक ग्रामपंचायतीचा खूप चांगला रिस्पॉन्स आणि चांगला प्रतिसाद त्याच्यामध्ये मिळत आहे. अनेक महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायती या अभियानामध्ये उतरताना दिसत आहेत, हे उपक्रम राबवताना दिसत आहेत. हे पण तेवढंच कुठेतरी एक चांगलं आणि एक आशेचं किरण मला याच्या माध्यमातून वाटतं. तर आपला आता वाडा जो इंडस्ट्री एरियामध्ये अनेक ठिकाणी नदीमध्ये रासायनिक केमिकल सोडलं जाते किंवा मोठ्या प्रमाणात जो कंपनीचा धूर आहे तो हवेत सोडला जातो. हे थांबण्यासाठी जे गावातील सरपंच आहे त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि त्यांनी हे थांबवणं ही त्याची जबाबदारी नाही का? मग निश्चितपणे मुळात आपल्या गावाचं पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून रक्षण करणं हे आमच्या सरपंचांचं पहिलं आद्य कर्तव्य आहे. गावातील पर्यावरण हे चांगलं राहिलं पाहिजे, गावातील वातावरण चांगलं राहिलं पाहिजे, गावातील हवा ही चांगली असायला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणं हे सरपंचांचं खरं तर पहिली जबाबदारी आहे. मुळात अशा पद्धतीचे रासायनिक कारखाने जर आपल्या हद्दीमध्ये असतील तर अशा रासायनिक कंपन्यांना आपण
नोटीस काढून त्यांना त्यांच्या माध्यमातून जे प्रदूषण होतं हे त्यांच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे. आणि मुळात तुम्ही परमिशन देण्याच्या अगोदर कारखाना तिथे उभे राहण्याच्या अगोदरच तुम्ही त्यांच्याकडनं ह्या सगळ्या प्रकारची कागदपत्रं आपल्या ग्रामपंचायतमध्ये मागून घेणं हे गरजेचं आहे. कारण अशा प्रकारचे कारखाने जेव्हा उभे राहतात त्यावेळेस त्यांना ग्रामपंचायतीची पहिल्यांदा ना हरकत ही लागते. आणि मग ना हरकत देताना सगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये MPCBची NOC असू देत किंवा तुम्ही कुठल्या पद्धतीचा कारखाना आमच्या गावामध्ये उभा करता आहात, त्याच्या माध्यमातून तुम्ही कुठला प्रोडक्शन घेणार आहात, त्या प्रोडक्शनमधून काय बाय प्रॉडक्ट बाहेर निघतो, त्याच्यातून पर्यावरणावर काय विपरीत परिणाम होणार आहेत का, पर्यावरणाचं काही त्याच्यामध्ये संतुलन बिघडणार आहे का, किंवा त्या कंपन्यांमधून जे सांडपाणी निघणार आहे त्या सांडपाण्याचं व्यवस्थापन तुम्ही कसं करणार आहात, जे ग्रे वॉटर निघणार आहे त्याचं तुम्ही काय करणार आहात. मग जे काही सांडपाणी निघतं त्याच्यातून जे काही त्याच्यामध्ये केमिकल मिक्स रासायनिक असं जे पाणी असतं याच्यावर प्रक्रिया करूनच ते बाहेर किंवा तुम्हाला त्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याची विल्हेवाट लावावी लागते. मग अशा वेळेस या सगळ्या गोष्टी कंपनी व्यवस्थापनाकडनं होतात का हे ग्रामपंचायतीने बघणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जर असं काही होत नसेल तर मुळात आपल्या ज्या काही वाडा तालुका आणि पालघर जिल्हा आहे हा पेसा क्षेत्रामध्ये मोडत असतो आणि इथे पेसा ग्रामसभेला खूप मोठे अधिकार देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 54 ब क ड जर आपण बघितलं ग्रामसभेचे अधिकार आणि तर याच्यामध्ये अनेक प्रकारचे अधिकार हे ग्रामसभेला देण्यात आलेले आहेत. पेसा ग्रामसभा आहेत. त्यामुळे जर अशा पद्धतीचं प्रदूषण होत असेल तर सदरचा कारखाना बंद करण्यापर्यंत, कारण त्या कारखान्यामुळे गावातील नागरिकांचं जर आरोग्य धोक्यात येत असेल तर निश्चितपणे तो अधिकार ग्रामसभेला देण्यात आलेला आहे. मग अशा वेळेस आपण आपल्या ग्रामसभेचा अधिकार वापरला गेला पाहिजे. त्या कंपनीची तक्रार ही महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाकडे केली पाहिजे आणि तक्रार करूनसुद्धा त्याच्यामध्ये सुधारणा होत नसेल तर तुम्ही ग्रामसभेच्या माध्यमातून एकमताने तसा ठराव घेऊन ते कंपनी बंद करण्याचा अधिकारसुद्धा आपल्या पेसा ग्रामसभेला देण्यात आलेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे आपले जे अधिकार आहेत हे अधिकार आपण वापरले पाहिजेत आणि त्या माध्यमातून आपल्या गावाचं पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून संरक्षण केलं पाहिजे. तर आता मोठ्या मोठ्या आपल्या इंडस्ट्री गावामध्ये येतात आणि जो काही कर असतो शासनाचा तो त्या कंपनीनी भरला पाहिजे. ही खरं तर सगळ्यांना द्या, म्हणजे आपण घरपट्टी भरतो ती सगळ्यांना अन्वय. पण अनेक कंपन्या आहेत या गावामध्ये ते द्यायला बघत नाही. कारण तो जर कर आपला जमा झाला ग्रामपंचायतीला तर ग्रामपंचायतला त्याचा विकास करता येतो, गावात आणखीन विकासाची कामं करता येतील. पण वाड्या तालुक्यात अशी बरीचशी कंपनींची मला उदाहरणं माझ्याकडे आली होती की त्या कंपनीनी बरेच 8-8 वर्षे त्यांनी काही पैसे दिलेच नाही आणि नंतर त्या बँकांनी त्या कंपन्या ताब्यात घेतल्या आणि त्याच्यामुळं ते कंपन्या निघून गेल्या. अशा बरीच उदाहरणं आहेत. मग अशा वेळेला जे स्थानिक प्रशासन असेल, सरपंच असेल, ग्रामसेवक असेल, त्यांची काय पहिली प्रायोरिटी काय जबाबदारी ते हे केलं पाहिजे. निश्चितपणे खरं तर गावाचा विकास हा ज्या काही ग्रामपंचायतमध्ये आपल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये ज्या कंपन्या आहेत यांच्या माध्यमातून जो मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स मिळतो याच्यावर बऱ्यापैकी ग्रामपंचायतीच्या अनेक जे काही कामे आहेत ते अवलंबून असतात. आपल्या गावामधून जो घरपट्टीच्या माध्यमातून जो कर उभा राहतो हा मुबलक प्रमाणामध्ये नसतो, म्हणजे हा त्याची मर्यादा असते. परंतु ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये ज्या कंपन्या असतात ह्या कंपन्यांचं बांधकाम हे मोठ्या प्रमाणामध्ये असतं. शिवाय यांना ओपन टॅक्स लावण्याचा अधिकारसुद्धा ग्रामपंचायतीला आहे. त्यामुळे कंपन्यांच्या माध्यमातून मिळणारा टॅक्स याची रक्कम ही मोठी असते आणि त्या रकमेच्या माध्यमातून आपण गावामध्ये अनेक सोयीसुविधा निर्माण करू शकतो. रस्त्याचा प्रॉब्लेम असू देत किंवा लाईटचा विषय असू देत, वीज भरण्याचा वीज बिलाचा प्रश्न असू देत, कर्मचाऱ्यांचं वेतन असू देत, पाण्याचा प्रश्न असू देत, हे असे अनेक जे प्रश्न आहेत हे आपण अशा मोठ्या रकमेच्या माध्यमातून आपण करू शकतो. म्हणून ह्या कंपन्यांचा टॅक्स जो आहे तो वेळेत येणं हे गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला त्यांचं दरवर्षी प्रत्येक वर्षी तुम्हाला तुमचं मागणी बिल हे पाठवणं गरजेचं आहे. मागणी बिल पाठवल्यानंतर त्यांचं जर रक्कम तुम्हाला लवकर मिळत नसेल तर तुम्हाला रीट बजावावी लागते. रीट बजावल्यानंतर पण तुम्हाला त्यांची रक्कम मिळत नसेल तर तुम्हाला ती कंपनी जप्त करण्याचा अधिकार पण ग्रामपंचायत अधिनियमानुसार आपल्याला प्राप्त आहे. त्यामुळे हे जे आपल्याला अधिकार प्राप्त आहे ते आपण अधिकार वापरले पाहिजेत.
आणि आपण आपले अधिकार वापरत नाही, त्यामुळे हा टॅक्स थकीत राहतो. आज 7-7, 8-8 वर्ष एखाद्या कंपनीचा टॅक्स थकीत राहिल्यामुळे ती अमाऊंट मोठी होते आणि त्याच्यामुळे ग्रामपंचायतीचं अनेक अंगाने नुकसानसुद्धा होत असतं आणि थकीत अमाऊंट ही वाढत गेल्यामुळे कंपनी मालकाला पण ती भरण्यासाठी कुठेतरी परवडणारी नसते आणि कंपनी मालक त्याच्यासाठी भरायलासुद्धा उत्साही नसतो. आणि अनेक कंपन्यांचं जसं तुम्ही बोललात की कंपन्यांनी बँकांकडनं लोन घेतलेला असतो आणि अशा वेळेस त्या कंपन्या बँकांकडे गहाण ठेवल्या जातात आणि मग बँक आणि ग्रामपंचायत याच्यामध्ये कुठेतरी वादाची ठिणगी पडते. कारण बँक बोलते की आम्हाला आमची ती प्रॉपर्टी जी कंपनीची आहे ती बँकेने सील केलेली असते आणि ग्रामपंचायत बोलते की आमचा टॅक्स त्याच्यामध्ये थकीत आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अनेक त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होतात. पण ह्या अडचणी निर्माण होऊ नये म्हणून दरवर्षी आपण आपला कर वसूल केला गेला पाहिजे. दरवर्षी आपण त्यांना मागणी बिल, त्यानंतर रीट आणि जर वेळ पडली तर आपण त्यांची कंपनी जप्त करण्यापर्यंत आपला जो अधिकार आहे तो आपण वापरला तर मला वाटतं की असं 8-8, 9-9, 10-10 वर्ष जो कर थकीत राहतो तो थकीत न राहता तुम्हाला दरवर्षी तुमचा कर वेळेवर मिळत जाईल. म्हणून या अनुषंगाने ग्रामपंचायत सरपंचांनी त्यांचे आपले अधिकार जे आहेत हे अधिकार त्याच्यामध्ये वापरले तर निश्चितपणे याच्यावर उपाय आपल्याला पुढे काढता येऊ शकतो. तर आतापर्यंत आम्ही जागतिक तज्ज्ञ असतील किंवा डॉक्टर असतील, कृषी तज्ज्ञ यांच्यावर आम्ही चर्चा केली आणि एकंदरीत वाडा तालुका जो आहे हा सध्या म्हणजे जीव घेण्या प्रदूषणाच्या विळख्यामध्ये आहे. हा विळखा खरं तर भविष्यामध्ये आपल्याला फार मोठी जी किंमत मोजावी लागेल. तर ह्याकडे तुम्ही कसं बघता? आता प्रत्येक जी गावं आहेत त्या गावामध्ये अशा कंपन्या आहेत किंवा असं तुम्हाला प्रदूषण दिसते, तर इथल्या सरपंचांना तुम्ही काय आवाहन कराल? निश्चितपणे आपण अगोदर पण या विषयावर चर्चा करताना माझं हेच मत होतं की आपल्या हद्दीमध्ये जो कारखाना येणार आहे या कारखान्याची सविस्तर माहिती पहिल्यांदा तर आपण आपल्याकडे मागून घेतली पाहिजे, कारण तो आपला अधिकार आहे. आपल्या ग्रामसभेची त्यांना NOC असल्याशिवाय त्यांना ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये कारखाना स्थापित करू शकत नाही आहे. मग तुमच्याकडे ज्यावेळेस अशा पद्धतीच्या कारखाने येतात त्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही त्यांच्याकडनं पूर्ण कागदपत्रांची मागणी करून घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या पद्धतीचं प्रोडक्शन घेणार आहात, त्या प्रोडक्शनातून काय बाय प्रॉडक्ट निघणार आहे, त्याच्यातून हवेचं प्रदूषण होणार आहे, पाण्याचं प्रदूषण होणार आहे, काय होणार आणि ह्या प्रदूषण होऊ नये म्हणून तुम्ही काय उपाययोजना करणार आहात, या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणून घेतल्या पाहिजेत. त्याच्याकडे सगळ्या प्रकारची लायसन्स आहेत का, सगळ्या प्रकारचे NOC आहेत का, ह्या आपण घेतल्या पाहिजेत. आणि आपल्याकडे जर अशा पद्धतीचे काही कारखाने जे खरोखर त्याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होतं, जसे की टायर फॅक्टरी असेल, टायर जाळून ना त्याच्यापासून ऑइल काढला जातो, त्याच्यावर प्रक्रिया करून त्याच्या त्या रिंग वेगळ्या केल्या जातात, हा अत्यंत प्रदूषणकारी कारखाने आहेत आणि हे कारखाने आपण आपल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये बसू नये किंवा त्यांना परवानगी देऊ नये या दृष्टिकोनातून आपण निश्चितपणे पावले उचलायला हवेत. दुसरं म्हणजे की कारखाना टाकताना त्यांना ज्या नियम दिलेले आहेत ते नियम तंतोतंत पाळले जातात का. मग टाउन प्लॅनिंगचा नियम असू देत, NA ची सनदमध्ये दिलेले नियम असू देत किंवा मग त्याची ती MPCB कडची NOC आहे त्याच्यामधले दिलेले सगळे नियम असू देत, हे नियम त्यांनी तंतोतंत पाळणे अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून त्यांच्या माध्यमातून कुठल्याही पद्धतीचं प्रदूषण होणार नाही आहे. आणि प्रदूषण जर होत असेल तर त्याच्यावर उपाययोजना म्हणून आपण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण म्हणजे बोर्ड आहे यांच्याकडे तक्रार करून आणि त्यांच्या माध्यमातून आपण त्या कंपनीवर कारवाई करण्याच्या साठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि मुळातच आपल्या गावातलं जे काही नैसर्गिक संसाधनं आहेत ही जर प्रदूषित होत असतील आणि माणसांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत असेल तर निश्चितपणे तुमच्या ग्रामसभेला या संदर्भातले मोठे अधिकार दिलेले आहेत. मग त्या ग्रामसभेचे अधिकार आपण वापरणं हे गरजेचं आहे. माझे आपल्या माध्यमातून या सर्व माझ्या तालुक्यातील सरपंचांना हेच आव्हान असेल की आपले ग्रामपंचायतीचे अधिकार जे आहेत हे आपण वापरले पाहिजेत. आपल्या गावातील रक्षण, आपल्या गावातील लोकांचं आरोग्याच्या दृष्टिकोनातून रक्षण करण्याची आपली जबाबदारी आहे आणि आपण ती पार पाडली पाहिजे. सर, मुद्दा आता मी स्वच्छताकडे येतो. आपल्या वाडा भिवंडी रस्त्याला बघितलं तर आपण शिरीषपाड्याला आल्यानंतर अतिशय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकलेला दिसतो. म्हणजे समोर पाहिल्यानंतर तिथं बोर्डसुद्धा लिहिले की इथं कचरा टाकू नये, पण कचरा टाकला जातो. आपल्याकडे येणारे जे प्रत्येक जे आहेत त्या रस्त्याने जाणारे कुठंतरी आपली ग्रामपंचायतीची जी प्रतिमा मलिन होते असं तुम्हाला वाटत नाही का? हो, निश्चितपणे. खरं तर कचरा ही आता शहरापुरती समस्या मर्यादित राहिलेली नाही आहे, तर ती गावांमध्ये सुद्धा ती भेडसावू लागलेली आहे. कारण
अनेक गावांमध्ये आपण पहिल्यांदा एंट्री करीत असताना कचऱ्याला सामोरे जावं लागतं किंवा कचरा टाकलेली ढीग आपल्याला दिसतात. म्हणजे ही प्रत्येक गावांमधली आज परिस्थिती आपल्याला दिसायला लागलेली. पूर्वी कचऱ्याची समस्या ही गावामध्ये एवढी मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावत नव्हती, परंतु आता ती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ग्रामीण एरियामध्ये पण दिसायला सुरुवात झालेली आहे. आपण कचऱ्याच्या माध्यमातून आपल्याला अनेक प्रकारच्या प्रक्रिया करता येतात आणि कचऱ्याची विल्हेवाट लावता येते. आज खानिवली ग्रामपंचायतीमध्ये आपण जर विषय आपण आपला खानिवली ग्रामपंचायतीच्या संदर्भात आपण घनकचरा व्यवस्थापनाचा जर विषय घेतला, तर आज आमच्याकडे प्लॅस्टिक बॉटल क्रशिंग मशीन आमच्याकडे CSR फंडातून ती मशीन मिळालेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही आमच्या गावामध्ये जेवढ्या पण बॉटल्स प्लॅस्टिकच्या आहेत त्या बॉटल्स आम्ही क्रश करतो आणि त्याच्या माध्यमातून आम्ही त्या मार्केटमध्ये त्याचा जो भुकटा तयार होतो तो भुकटा आम्ही मार्केटमध्ये विकतो. आम्हाला 40 रुपये 45 रुपये किलोचा भाव त्याच्यामधून मिळतो आणि महिन्याला जवळपास 40 ते 45 हजार रुपयाचं मासिक उत्पन्न त्या कचऱ्याच्या माध्यमातून आम्हाला मिळतं. ओल्या कचऱ्याच्या बाबतीत पण आम्ही आता मला अंगणवाडी आमची अंगणवाडी आहे, त्या अंगणवाडीमध्ये आम्ही बायोगॅस बसवलेला आहे. त्या बायोगॅसमध्ये ओला कचरा म्हणजे मार्केटमधून निघणारा जो काही भाजीपाला सोडलेला असू देत किंवा कुजलेली फळं असू देत, पोषण आहार शिल्लक राहिलेला असू देत, अशा पद्धतीचा जो काही ओला कचरा आहे तो ओला कचरा आम्ही त्या बायोगॅसमध्ये टाकतो आणि त्याच्यातून आमच्या अंगणवाडीचा पोषण आहार शिजवला जातो. अशा पद्धतीचे अनेक घनकचरा व्यवस्थापनाचे प्रोजेक्ट आहेत की त्याच्या माध्यमातून आपल्याला उत्पन्न मिळतं. म्हणून कचऱ्याकडे समस्या म्हणून आपण न बघता त्याच्यातून आपल्याला आर्थिक उत्पन्न मिळेल या दृष्टिकोनातून जर आपण त्याच्याकडे बघितलं तर निश्चितपणे कचऱ्याची समस्या ही आपल्या गावामध्ये दूर होण्यास मदत होणार आहे. कारण आज ही समस्या दूर होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्या गावाला एक चांगला नैसर्गिक संसाधनाचा वारसा लाभलेला आहे आणि अशा पद्धतीने जर आपल्याकडे कचऱ्याचे ढीग जर ते दिसत असतील तर कुठेतरी निश्चितपणे आपल्याला त्या गोष्टींवर गांभीर्याने लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर चर्चा करत असताना आता तुम्ही ज्यावेळेस फिरत असताना तुम्हाला अनेक सरपंच विचारत असतील का तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही काय कामं केली किंवा तुम्हाला किती पुरस्कार मिळाले, त्यावेळेला तुमची भूमिका काय असते? निश्चितपणे खरं तर माझी ही तिसरी टर्म ग्रामपंचायतवर आहे. मी 2011, 2016 आणि 2022ला थेट सरपंच म्हणून निवडून आलेलो आहे. दोन्ही वेळा मी सदस्य म्हणून ग्रामपंचायतीवर असताना ग्रामप्रशासन कसं चालतं, ग्रामपंचायतीचे कामकाज कसं चालतं या संदर्भातला पूर्ण अभ्यास केलेला होता आणि 10 वर्षाचा मागील अनुभव माझ्याकडे होता. ज्यावेळेस आमच्याकडे ग्रामपंचायत आम्ही जेव्हा ग्रामपंचायतीवर बसलो आणि आमचे कामकाज जेव्हा सुरू केलं त्यावेळेस ह्या ग्रामपंचायतीला जशा तालुक्यातल्या इतर ग्रामपंचायती आहेत तशीच एक ही नॉर्मल ग्रामपंचायत, याच्या अगोदर कुठल्याही पद्धतीचे पुरस्कार किंवा कुठल्याही पद्धतीचं विशेष असं गुणगौरव ग्रामपंचायतीमध्ये होत नव्हता. परंतु ज्यावेळेस 2022ला आम्ही ग्रामपंचायतीवर बसलो तेव्हा आमचे उपसरपंच सागर पाटील असतील किंवा आमचे सर्व सन्माननीय सदस्य आहेत यांच्या सोबतीने आम्ही ग्रामपंचायतीमध्ये अनेक पारितोषिक ओरिएंटेड कामं सुरू केली. आम्ही तेव्हाच ठरवलं की ग्रामपंचायतीला अनेक प्रकारचे पुरस्कार आपण मिळवून द्यायचे. आपण बघितलं असेल की ग्रामपंचायत म्हटल्यानंतर महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या ग्रामपंचायती आपल्या डोळ्यासमोर येतात. मग आपण पाटोद्याला गेलं पाहिजे भास्करराव पेरे पाटलांना भेटायला, किंवा आपण पोपटराव पवारांना हिवरे बाजारला भेटायला गेलं पाहिजे, किंवा मग राळेगण सिद्धीला आपण गेलं पाहिजे. परंतु अशा प्रकारच्या ग्रामपंचायती ह्या आपल्या वाडा तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण निर्माण करणं गरजेचं आहे. आपण तिथला जो काही भौगोलिक क्षेत्र आहे तिथल्या लोकांच्या गरजा आहेत त्याच्यानुसार त्यांनी त्यांच्या ग्रामपंचायती ह्या महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आणलेल्या आहेत. मग आपण आपल्या ग्रामपंचायती आपल्या परिसरामधला जो काही नैसर्गिक संसाधनाचा वारसा आपल्याला लाभलेला आहे त्याला अनुसरून आपण सुद्धा आपल्या ग्रामपंचायती ह्या महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आणल्या पाहिजेत. हा उद्देश आम्ही सर्वांनी ठेवला आणि त्या अनुषंगाने आम्ही काम करायला लागलो. जसं मी तुम्हाला सांगितलं की माझी वसुंधरा अभियान, या अभियानामध्ये आम्ही अगदी खूप जोशाने उतरलेलो होतो. खूप चांगल्या पद्धतीचं हे अभियान आम्ही राबवलं. अनेक जलसंधारणाची कामं आम्ही याच्या माध्यमातून केली. मग आमचा तलावाचं सुशोभीकरण असू देत, त्याचं गाळ काढण्याचं काम असू देत, विहिरींचं पुनरुज्जीवन करण्याचं काम असू देत, नाल्यामधील गाळ काढण्याचं काम असू देत, गावातील सगळ्या शासकीय इमारती आहेत त्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंगचं काम असू देत, या सगळ्या प्रकारची जी काही कामं आहेत. मग जलतारासारखी संकल्पना आम्ही आमच्या गावामध्ये राबवली. घर तेथे शोषखड्डा ही संकल्पना आम्ही त्याच्यामध्ये राबवली आणि त्याच्या माध्यमातून आम्ही सांडपाण्याचं व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने कामं केली. तर त्या अनुषंगाने आम्हाला माझी वसुंधरा अभियानाचा कोकण डिव्हिजनचा
पहिला पारितोषिक 50 लाख रुपयाचा मिळाला. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम पुरस्कार जिल्ह्याचा 2 नंबरचा पुरस्कार तो सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये मिळालेला आहे. त्यानंतर RR आबा स्मार्ट ग्राम विलेजचा पुरस्कार जो यावर्षीचा तपासणी झालेली आहे तो सुद्धा आम्हाला यावर्षी मिळण्याची आमची पूर्ण म्हणजे शाश्वती आहे. आम्हाला पूर्ण त्याच्या बाबतीमध्ये शाश्वती आहे की आम्हाला हा पुरस्कार मिळेल. कारण हे पुरस्कार ओरिएंटेड कामं करीत असताना अनेक प्रकारची स्वच्छतेच्या संदर्भातली कामं असू देत, घनकचरा व्यवस्थापनामधली कामं असू देत, जलसंधारणाची कामं असू देत, ही सर्व प्रकारची कामं या खानिवली ग्रामपंचायतमध्ये आम्ही केलेली आहेत आणि गेल्या 2 वर्षामध्ये हे 3 प्रकारचे पुरस्कार त्याच्यासाठी आम्ही चांगल्या पद्धतीने पात्र ठरलेलो आहोत. त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये 3 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही चांगल्या प्रकारचे पुरस्कार खानिवली ग्रामपंचायतीला मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या सर्व जी कार्यकारिणी आहे ती आम्हाला सपोर्ट करून आम्ही अनेक प्रकारचे पुरस्कार ग्रामपंचायतीला मिळवून देण्याच्या अनुषंगाने आमची वाटचाल सुरू आहे. सर, महत्त्वाचा एक मुद्दा घेतला असेल मी आता. पालघर जिल्ह्यामधलं विक्रममधलं जे खोमरपाडा गाव आहे, एक अतिशय दुर्गम गाव आहे, एक फार म्हणजे जंगलात गाव आहे. आज तिथं नेटवर्क नाही, पण त्या गावातल्या शिक्षक आणि सरपंचांनी ह्या गावाचा जो कायापालट केला, तिथलं त्यांनी स्थलांतर थांबवलं. आज तिथलं शेतकरी लखोपती झालेलं आहे आणि याची दखल कुठेतरी सरकारला घ्यावी लागली आणि स्वतः सरकार त्या गावात पोहोचलं. म्हणजे आम्हाला काम असेल तर आम्ही मंत्रालयात जातो, पण स्वतः सरकार तिथं आलं, म्हणजे स्वतः गव्हर्नर राज्यपाल तिथं पोहोचले, अनेक मंत्री आज तिथं व्हिजिट देतात. मग ते याचा कुठेतरी आमच्या पालघर जिल्ह्यातल्या सरपंचांनी आदर्श घ्यावा असं तुम्हाला वाटतं? निश्चितपणे. खरं तर रोजगार हमी योजना ही संजीवनी आहे. आपल्याला ही संजीवनी लाभलेली आहे. या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अनेक प्रकारची कामं आपण घेऊ शकतो. गावातल्या गावामध्ये रोजगार निर्मिती करू शकतो. गावामध्ये मत्ता निर्माण करण्याचं काम या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून केलं जातं. खानिवली ग्रामपंचायतमध्ये सुद्धा आज तुम्ही बघितलं तर जवळपास 35 ते 40 महिलांना आम्ही रोजचा रोजगार देत आहोत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही काही मत्ता तयार करण्याचा सुद्धा आमच्या ग्रामपंचायतमध्ये काम सुरू आहे. अशाच पद्धतीचं काम हे खोमारपाड्यामध्ये अतिशय प्रभावीपणे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम झालेलं आहे. प्रत्येक शेतकरी तिथला आज लखपती ज्याचं तुम्ही बोलताय त्या पद्धतीचा झालेला आहे. आम्ही सुद्धा ह्या पद्धतीने सिंचन विहिरी असू देत, नाडेप कंपोस्टिंग असू देत किंवा गायगोठे असू देत, शेळीपालन शेड असू देत, या प्रकारची जी कामं आहेत ही ग्रामपंचायत खानिवलीच्या माध्यमातून आम्ही आमच्या गावातील नागरिकांसाठी आज घेत आहोत आणि 35 ते 40 महिला या खानिवलीमध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम करीत आहे. खरं तर कुमारपाड्याचा आदर्श सगळ्या पालघर जिल्ह्याने घेणं गरजेचं आहे. आज आपल्या जिल्ह्यातील एक ग्रामपंचायत आणि तिथले सरपंच हे माझे मित्रच आहेत, अशोक गहळा, आणि तिथले जे शिक्षक आहेत या दोघांनी अतिशय प्रभावीपणे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने ह्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तिथल्या नागरिकांना लाभ मिळवून दिलेला आहे. आज प्रत्येक प्रकारच्या योजना या शेतकऱ्यांना तिथे मिळवून दिलेल्या आहेत. आपण सुद्धा इथे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जवळपास 1,60,00,000 रुपयाची कामं आपण केलेली आहेत. त्याच्यामध्ये पेवरचे रस्ते असू देत, सिमेंट काँक्रीटचे रस्ते असू देत, वैयक्तिक लाभ असू देत, सिंचन विहिरी असू देत, गायगोटे असू देत, शेततळे असू देत किंवा शेळीपालन शेड असू देत, या प्रकारचे लाभ, शोषखड्डे असू देत, या सगळ्या प्रकारचे लाभ आपण आपल्या गावातील नागरिकांना मिळवून दिलेले आहेत आणि पुढे सुद्धा भविष्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ मिळेल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत. सगळ्यात मोठा प्रश्न किंवा आव्हान आज आमच्यासमोर आहे ते म्हणजे गावातील जे काही आमचे कातकरी बांधव आहेत यांचं जे स्थलांतर होतं रोजगाराच्या निमित्तानं, ते स्थलांतर रोखण्याचं आव्हान आमच्यासमोर आहे आणि त्यासाठी आम्ही आमच्या सगळ्या त्या कातकरी बांधवांचं प्रबोधन करण्याचं काम आणि त्यांना समजवण्याचं काम आमचं सुरू आहे. आम्हाला आशा आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही सुद्धा त्या स्थलांतर रोखण्याच्या संबंधाने अतिशय प्रभावी पावले उचलू आणि त्यांना गावातल्या गावामध्ये रोजगार निर्मिती करून त्यांचं स्थलांतर रोखणार आहोत या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न असणार आहे. सर, महत्त्वाचा प्रश्न आहे की आमच्या गावाच्या परिसरात मोठ्या मोठ्या कंपन्या उभ्या आहेत. त्या कंपन्यांकडनं जो CSR फंड असतो तो त्या स्थानिक गावकऱ्यांना किंवा त्या गावाला त्यांनी खर्च करत असतो. त्या गावामध्ये काही समाजगृह असेल किंवा गावाची आणखीन काय त्यांनी योजना वगैरे, पण असंही कुठं ह्या कंपन्या करत नाही आहे. कुठं ते दाखवत नाही. शासनाला सांगतात की बा आम्ही हा खर्च केलेला दाखवलेला आहे, पण त्या प्रत्यक्ष गावात त्याला कुठलाही लाभ मिळत नाही. अशा वेळेला तुम्ही काय सांगाल का बाई त्या सरपंचांनी किंवा तिथल्या बॉडीनी किंवा तिथल्या प्रशासनाने हा जाब त्या कंपनीला विचारला पाहिजे का? निश्चितपणे. खरं तर CSR
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ज्याला बोलतात, म्हणजेच कंपन्यांचं सामाजिक दायित्व जे आहे हे त्या ज्या कंपन्या त्या त्या गावामध्ये आहेत तिथे तर त्यांनी देणं गरजेचंच आहे, परंतु त्यांनी संपूर्ण देशामध्ये त्यांचं CSR वापरणं हे अत्यंत गरजेचं आहे. ज्या कंपन्यांची उलाढाल ही 1000 कोटींची आहे आणि ज्यांचा निव्वळ नफा हा 5 कोटी रुपये आहे, अशा कंपन्यांना त्यांच्या नफ्याच्या 2% निधी हा सामाजिक त्यांचं उत्तरदायित्व म्हणून त्यांनी त्यांच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये किंवा इतर ग्रामपंचायतीमध्ये खर्च करणं हे भारत सरकारने त्यांना बंधनकारक केलेलं आहे. परंतु आपल्याकडे CSR फंडाबद्दल जास्त माहिती नसल्यामुळे आणि आमचे सरपंच महोदयांना सुद्धा या बाबतीमध्ये जास्त माहिती नसल्यामुळे CSR फंडासाठी मागणी ही फार कमी प्रमाणात होते. आज खानिवली ग्रामपंचायतमध्ये आपण बघितलं असेल तर रोटरी क्लब ऑफ मुंबई माहीम, त्यानंतर लायन्स क्लब ऑफ वसई पल्स, त्यानंतर ह्युमॅनिटी फॉर हॅबिटॅट, त्यानंतर टाटा मोटर्सचा बायप, हे 4 संस्थांचा CSR फंड आम्ही खानिवली ग्रामपंचायतीमध्ये घेतलेला आहे. टाटा मोटर्सच्या माध्यमातून तलावाचं गाळ काढण्याचं लाखो रुपयांचं CSR आम्ही खानिवलीमध्ये वापरला. प्लॅस्टिक संकलन म्हणजे प्लॅस्टिक घनकचरा व्यवस्थापनासाठी प्लॅस्टिक बॉटल क्रशिंग मशीन 1.5 लाख रुपयाची रोटरी क्लबकडनं आम्ही घेतलेली आहे. लायन्स क्लब ऑफ वसई पल्सच्या माध्यमातून बायोगॅस असू देत, शौचालय, मराठी शाळा येथे शौचालय बांधकाम असू देत, अंगणवाडीतील मुलांना युनिफॉर्म असू देत किंवा शाळेचा हॉल दुरुस्तीच्या संदर्भामधला त्यांचं काम असू देत. ह्युमॅनिटी फॉर हॅबिटॅटकडनं आम्ही आमच्या कातकरी बांधवांसाठी वैयक्तिक सोलर पॅनल घेतला. त्याच्यामध्ये एक फॅन आणि 2 बल्ब आणि सोलर पॅनल अशा पद्धतीचा 32 गरीब कुटुंबांना आम्ही सोलर पॅनल त्यांच्या माध्यमातून दिलेले आहे. मग ह्या सगळ्या कंपन्यांनी CSR फंड वापरून आमच्याकडे कामं केलेली आहेत. आणि अजूनही माझा बायोगॅस विलेजच्या बाबतीमध्ये टाटा मोटर्सकडे किंवा इतर ज्या काही CSR फंड वापरणाऱ्या कंपन्या आहेत किंवा ज्या संस्था आहेत यांच्याकडे माझा मागणी सुरू आहे की या खानिवली गावामध्ये बायोगॅस विलेज तयार करण्याच्या दृष्टिकोनातून, त्यानंतर काही आमचे पाडे आहेत हे विजेच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण सोलर एनर्जी वापरून तिथे आपण पाड्यांना स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून काही प्लॅनिंग केलेले आहेत. किंवा इथे मुलांना शिकण्यासाठी आपण कम्प्युटर इन्स्टिट्यूट खोलणार आहोत, त्याच्यासाठी आपल्याला CSR फंड पाहिजे आहे. यासाठी आपण काही CSR वापरणाऱ्या संस्थांकडे अप्रोच केलेला आहे. शाळेमध्ये डिजिटल क्लासरूम आपल्याला तयार करायचे, त्यासाठी आपण CSR फंडासाठी मागणी केलेली आहे. अशा प्रकारचे अनेक प्रोजेक्ट आहेत ज्याच्यासाठी आम्ही CSR फंडासाठी वेगवेगळ्या NGO संस्था, स्वयंसेवी संस्था यांच्याकडे मागणी केलेली. तर माझं या निमित्ताने निश्चितपणे आपल्या जिल्ह्यातील सरपंचांना आव्हान आहे की तुम्ही सुद्धा CSR फंडासाठी मागणी करा. आपण कलेक्टर साहेबांकडे मागणी करू शकतो, आपल्या CO साहेबांकडे आपण त्याच्या संदर्भामध्ये तुमचा चांगला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून तुम्ही जर तो सादर केला तर निश्चितपणे जिल्हा स्तरावरनं सुद्धा आपल्याला यामध्ये मदत मिळू शकते.